जव्हार विक्रमगड सीमेवरील खुदेड ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विजयनगर गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। ग्रामपंचायत एकच असताना महसूल विभाग मात्र 2 तालुक्यात विभागला गेल्याने गावकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। अनेक वर्षांपासून निवेदन, पाठपुरावा आणि बैठका होऊनही प्रशासनाने यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार खुदेड महसूल क्षेत्र विक्रमगड तालुक्यात येते, तर विजयनगर महसूल क्षेत्र जव्हार तालुक्यात समाविष्ट आहे। त्यामुळे गावकऱ्यांना विविध दाखले, शासकीय योजना, रेशन, घरकुल, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा तसेच विकास कामांसाठी दोन्ही तालुक्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे। विशेष म्हणजे एखाद्या योजनेबाबत विचारणा केली असता जव्हारचे अधिकारी विक्रमगडकडे पाठवतात, तर विक्रमगडचे अधिकारी पुन्हा जव्हारकडे जाण्याचा सल्ला देतात। परिणामी ना घर का ना घाटका अशी अवस्था विजयनगर ग्रामस्थांची झाली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 2011च्या जनगणनेपासून हा प्रश्न कायम आहे। तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने केवळ आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कामाच्या समस्या कायम राहिल्या। यामुळे अनेक कुटुंबांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। सध्या 2026 ची जनगणना प्रक्रिया सुरू होत असल्याने गावकऱ्यांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे। यावेळीही जुन्याच पद्धतीने नोंदणी झाल्यास भविष्यातही गावाला योजनांचा लाभ मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी विक्रमगड आणि जव्हार या दोन्ही तालुक्यांच्या तहसीलदारांना गावात बोलावून विशेष सभा आयोजित केली होती। या सभेत ग्रामस्थांनी प्रशासनासमोर थेट प्रश्नांचा भडीमार केला। एकाच गावासाठी 2 तालुके कसे? शासकीय योजनांचा लाभ आम्हाला नेमका कोण देणार? आमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन किती वर्ष घेणार? अशा प्रश्नांवर काही काळ दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार निरुत्तर झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। अखेर या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देत 21 मेला जव्हार येथे पुढील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की यावेळी प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली, पण आजही आम्हाला मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली। सरकारी नोंदणीतील गोंधळामुळे एखादं गाव विकासापासून वंचित राहत असेल तर तो केवळ प्रशासकीय दोष नाही, तर तो सामान्य नागरिकांच्या हक्कांवर झालेला अन्याय आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, जव्हार। तुमचे पण पाठपुरावे करताना तुम्ही वर्ष 2 वर्ष तर राहत नाही, तुमचं असं म्हणजे येतो ते घ्यायचं राहतं आणि तुमची बदली होते, कधी नवीन आला शासनाने म्हणून आम्हाला माहिती सहकारी कलेक्टरला जाऊन बसू ना साहेब। जर तुम्ही सहकार्य करत असतील तर आम्ही कलेक्टरला जाऊन बसतो। आता पण वेळ आहे आपले 4-5 दिवसात आम्ही तिथं जाऊन बसतो। कसं म्हणतो तुम्ही 5 दिवस राहत, 10 दिवस राहत, बरोबर काय आहे का? साहेब तुम्ही सहकार्य करत असतील तर आम्ही कलेक्टरला जातो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।